हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ध्यानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, माऊलींना वंदन, ज्ञानेश्वरीला वंदन, आपणा सगळ्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। काल आपण 12व्या श्लोकावरच्या 2 ओव्या होत्या त्याचा विचार केला। आपला 5वा अध्याय सुरू आहे, त्यावरला युक्त कर्म फलम त्यक्ता शांती आपनोती नैष्टिकम अयुक्त कामकारेन फले सक्तो निबद्धते, यावरती 2 ओव्यांचा विचार कालच्या चिंतनामध्ये आपण केला। ओवी क्रमांक 71 आणि ओवी क्रमांक 72। आता आपण 13वा श्लोक चालू करतोय 5व्या अध्यायातला, आणि त्यातल्या 73 पासूनच्या पुढच्या ओव्या आहेत त्याचा विचार आपण हळूहळू करत जायचा आहे। काल आपण विचार केला, एरू कर्मबंध किरीटी अभिलाषाची या गाठी कळाचला कुंटी फळभोगाच्या, असा एक विचार होता की प्रपंचाला स्वतःला आपण बांधून घेतो आणि त्यामुळं पुढचा प्रवास आपला थांबतो। आपल्याला वाटतं की मी प्रपंचात राहून ते करायला लागलो आहे, पण जोपर्यंत प्रपंचाच्या खुंट्याला इच्छेनं आपण बांधलं जातो आहे, जो खुंटा जो आहे अभिलाषेचा इच्छेचा त्याला आपण बांधलं जातो, आसक्तीनं बांधलं जातो, आणि जोपर्यंत बांधलं जातो तोपर्यंत आपला परमार्थातला जो प्रवास आहे तो पुढे जातच नाही। आणि परमार्थातला प्रवास म्हणजे कुठं जायचं आहे आणि कुठेतरी पोचायचं आहे अशा अर्थानं नाही, त्या भगवत रूप असणाऱ्या परमात्म्याचं आत जी अनुभूती आहे ती अनुभूती फक्त आपल्याला घ्यायची आहे, बाकी कुठं जायचं नाही। आपल्याला म्हणतोय आपण पंढरपूरला जाणार आहे दर्शनासाठी वगैरे, पण आतलं दर्शन जे आहे ना, ते आतलं दर्शन ज्याला त्याची क्लुप्ती कळली सद्गुरूंच्याकडून त्याला आतल्या दर्शनाचा लाभ बसल्या ठिकाणी होत असतो। त्यामुळे कुठं जाणं येणं असं काही नसतं। पण तरीसुद्धा इथे विचार केलेला आहे की जर त्या खुंट्याला जर बांधलेलं असेल, जी अभिलाषाची खुंटी म्हणलेला आहे, अभिलाषाची या गाठी कळासला खुंटी, त्याला अगदी बांधून घेतलेला आहे, गुरफटलेला आहे, जखडून टाकलेला आहे, इच्छेच्या दाव्याने सुख दुःखात्मक फळभोगाच्या खुंट्याला बांधलेला आहे। म्हणजे फलासक्ती जी आहे प्रपंचातली, आपण कर्म करतो आणि त्या कर्माची फळं माझ्या माहितीप्रमाणे माझ्या मताप्रमाणे मिळायला पाहिजेत असं आपण जे बंधन घालतो आणि आग्रह करतो, या आग्रहालाच काय बंधन म्हणलेलं आहे। आग्रह बांधून ठेवतो आपल्याला, म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये एकदम ताठर भूमिका आपली असूच नाही, फ्लेक्झिबल असलं पाहिजे आपण प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये वागताना, की ज्या ज्यावेळी एखादी घटना येते त्यावेळी वागता आलं पाहिजे। भगवान श्रीकृष्णाने सुद्धा प्रतिज्ञा केली होती, मी शस्त्र हातात घेणार नाही, मी फक्त सारथ्य करणार आहे। आता शस्त्र हातात घेणार नाही अशी प्रतिज्ञा भगवंताची होती, पण भगवंतानी मोडली प्रतिज्ञा। केव्हा? ज्यावेळी तशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी। भगवंत फ्लेक्झिबल वागतात बरं काय। अखंड महाभारत किंवा भगवद्गीतेचा उपदेश ऐकताना आपल्या लक्षात येईल की ते फार फ्लेक्झिबल वागतात। आपण कुठंतरी ताटर मी ठरवलंय, हो ठरवलंय त्यामुळे असं काय करत नाही, मी ठरवलंय, ते ठरलं। ही जी भूमिका आहे ना, ही भूमिका फक्त अशा व्यवहाराच्या पातळीवर ठरलं ते ठरलं आपण म्हणतो। इकडं बुद्धीचा निश्चय तसा झालेला असतो का? इकडं माऊली बोलतात, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण बुद्धीच्या निश्चयानं आत्मज्ञानाचा निश्चय आपण करतोय का तसा? तो नाही। म्हणून भलतंच काहीतरी आग्रह आपण करत असतो, आणि हा आग्रह तोच आपल्याला बांधून ठेवतो, ताटर भूमिका घ्यायला लावतो। त्यामुळं परमार्थातला जो मऊपणा आहे, जो आहे ना, मृदूपणा जो परमार्थामध्ये आहे, परमार्थ एकदम मृदू आहे, प्रपंच ताठर आहे, आणि त्या ताठरपणाशी टक्कर देत आपण बसतो आणि त्यामुळे स्वतःचंच नुकसान करून घेतो। इथं खुंटीला बांधलेलं आहे। पूर्वी एक शास्त्रामध्ये एक दृष्टांत सांगायचे की नावेतून बाहेर पडणारा एक माणूस
की जो रात्रीचं निघालेला आहे. पूर्वी नावं असायच्या आणि त्या बांधलेल्या असायच्या रात्रभर. सकाळी जायचं, ते सोडायची नाव, त्याचा दोर आणि वलवायला चालू करायचं. पण रात्री हा मनुष्य गेला, तो थोडासा प्यालेला आहे आणि त्या नावेत बसला आणि म्हणला मला पलीकडे जायचं आहे, आणि रात्रभर वलवत बसला. पण वलवल्यामुळं सकाळी बघितलं तर तो तिथंच होता. त्याचं कारण असं आहे की जे दोरी जी त्या झाडाला बांधलेली असते ना नावेची, ती त्यानं सोडलीच नव्हती. जेव्हा ती झाडाची दोरी सोडेल तेव्हाच प्रवासाला सुरुवात होते. मी इतका वेळ वल्ले मारले, इतका दिवस मी साधना केली, याला काय अर्थ आहे काय सांगा बघू. मी खूप वर्ष साधना केलेली आहे, म्हणजे काय केलं आहे, रात्रभर वल्ले मारलेले आहेत. मारलेच रे बाबा, बरोबर आहे. मी घाम्याघूम झालो वल्ले मारताना, बरं झालं. पण कशासाठी झालास हे तरी अगोदर ओळख. तुझा रस्ता मुळात चुकलेला आहे आणि चुकीच्या रस्त्यानं तू व्यवहार करतोस. पद्धत चुकलेली आहे साधनेतली. अशी चुकीची पद्धत घेऊन किती वर्ष जरी परमार्थामध्ये नाम घेत राहिलास, ध्यान करत राहिलास, तीर्थयात्रा करत राहिलास आणि शास्त्र वाचत राहिलास, तरी खुंटीची नाव जोपर्यंत सोडत नाहीस ना, तोपर्यंत तुझ्या प्रवासाला सुरुवातच होत नाही. आणि म्हणून काय करावं, पहिल्यांदा मी अडकलोय, गुंतलोय कुठं पाहावं. ती प्रपंचाचीच खुंटी असते, आसक्तीची खुंटी असते, इच्छेची खुंटी असते. आणि तिथं आपण त्या आसक्तीला बांधून घेतो स्वतःला, आणि हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे, त्याच चक्रावरती फिरत असतो. म्हणून माऊली म्हणतात, हा जो तत्ववेत्ता जो आहे तो कर्मबंधनातून जो सुटतो, एरू म्हणजे युक्त अयुक्त जो आहे तो, अयुक्त स्वतःला बांधून घेतो आणि युक्त आहे तो स्वतःला सोडवतो. एकच किल्ली डाव्या बाजूला फिरवा, उजव्या बाजूला फिरवा, कुलूप ज्या बाजूला निघते त्याच बाजूला फिरवावी लागते. नाहीतर किती वेळ जरी आपण किल्ली फिरवत राहिलो तरी कुलूप काय उघडणार नाही. तसंच आहे, आपली बंधनं आपल्याला ठाऊक असतात आणि कुठं गुंत आहे माझा तो मला ठाऊक असतो. शास्त्र सगळे गुंते सांगत नाही, माझे वेगळेच भलतेच गुंते असतात. कुठं असतील काही सांगता येत नाही. मग आपणच शोधावे शांतपणानं आणि तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं. यासाठी जी ओवी टाकलेली आहे, एरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाची या गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या. असा फळभोगाच्या त्या खुंटीला आसक्तीच्या त्या खुंटीला इच्छेच्या दोरानं स्वतःला बांधून घेतो, अभिलाषाच्या दोरानं. आणि त्यामुळं त्या इच्छा काय कधी संपत नाहीत. मग इच्छा सोडणं ही सगळ्यात शक्य गोष्ट आहे, इच्छा पूर्ण करणं ही अशक्य गोष्ट आहे. चिंतनातलं सूक्ष्म चिंतन आहे बरं का. इच्छा सोडणं फार सोपं, इच्छा पूर्ण करणं फार अवघड. फार अवघड नव्हे, अशक्य, इम्पॉसिबल आहे. माझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार आहे माझ्या सगळ्या आयुष्यामध्ये, शक्य नाही. इच्छा संपवणं, इच्छा टाकणं, इच्छेचा त्याग शक्य आहे मात्र. मग सगळं संत आणि शास्त्र सांगतात इच्छेचा त्याग करा, इच्छा पूर्ण करायच्या नादाला लागू नका. इच्छा पूर्ण होतच असतात आपण आपल्या कर्तव्यामध्ये असताना, पण माझी इच्छा, ज्याला मी माझी म्हणतो, ती इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, शक्य नाही. मग अशा अनेक इच्छा अपूर्ण राहतात. म्हणून प्रपंच अशक्य आहे, परमार्थ शक्य आहे. परमार्थ म्हणजे जे मला करता येतं ते परमार्थामध्ये सांगितलेलं आहे. जे कधीच जमणार नाही ते प्रपंचाच्या सगळ्या पद्धती आणि त्यांचं शास्त्र आहे, जमत नाही ते पूर्णत्वाला जात नाही. शरीराची परिच्छिन्नता आहे ना, शरीराचा स्पॅन आहे ना, तो लाईफ स्पॅन, तेवढ्याच वेळात तू करणार आहेस. आहे 70-80 वर्षाचं आयुष्य आहे, त्याच्या पुढे जाऊन काय करणार आहे. आणि 80 वर्ष तरी इच्छा कुठं संपणार आहेत, म्हणजे इच्छा संपूर्णच होत नाहीत. मग त्याच्यापेक्षा सोडलेली बरी ना. मग सोडण्यामुळं शांती होते आणि इच्छा पकडल्यामुळं दुःख होतं. किती इच्छा, इच्छेतून इच्छा निर्माण होत असते. त्यामुळे ह्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादाला न लागता इच्छा कमी करण्याच्या नादाला आपण लागलो पाहिजे. जेवढ्या इच्छा कमी तेवढी सुखाचा जो आलेख आहे तो वाढता असणार आहे, आणि जेवढ्या इच्छा अधिक तेवढं सुख कमी असणार आहे. कारण पूर्ण होत नाही त्याचे दुःख असतेच हो, ते पूर्णच होत नाही. म्हणून सारख्या इच्छा करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे, पूर्ण करणं ही. म्हणून शक्य नाही, त्या नादाला कधीही लागू नये. परमार्थ शक्य आहे, देव शक्य आहे. प्रपंच प्राप्त करता येत नाही, देवाला प्राप्त करता येतं. फार गंमतशीर गोष्ट आहे बरं काय. आपण कठीण म्हणतोय काय, प्रपंच करायला सोपा आहे हो. अहो सोपा नाही, फार कठीण आहे. 1000 लोकांच्या बरोबर 1000 संबंध ठेवावे लागतात, सारखे फोन करावे लागतात, रुसतात लोकांना काहीतरी करावं लागते, देऊन समाधान होत नाही. आजपर्यंत कुठल्या व्यक्तीचं आपण समाधान केलंय तेवढं सांगा. कितीही द्या ते भरतच नाही त्याची जुळी ती. आपणही त्यातलेच आहोत हा, म्हणजे काय त्यांना द्या असं आपण म्हणत नाही, आपलंही तेच आहे. असमाधानी राहणं हे प्रपंचाचं लक्षण आहे.
तुम्ही कितीही पूर्तता करण्याचा प्रयत्न करा. आणि याला बघा, इकडे इतक्या जणांशी आपण करत असतो आणि संबंध ठेवत असतो, इकडं फक्त एकट्याशी संबंध ठेवायचा आहे. रोज कुणाला फोन करायचा? एकट्याला. सोपं आहे की नाही? दिवसभर 10 वेळा करा, त्यालाच करावं लागतोय फक्त एकट्याला. आणि इकडं 1000 जणांनी फोन करायचे तरी रुसवे निघणार. आणि हा कधीच रुसत नाही. एकदा फोन केला तरी खुश होतो. एकदा म्हणलं ना श्रीराम जय राम जय जय राम, झाला बघा खुश तो. आणि ह्या ना 1000 वेळा म्हणा तुम्ही फार छान दिसताय, तुम्ही अमुक आहे, तुमचं पद चांगलं आहे, तुम्ही मला तुमची आठवण येते, काहीही म्हणा, आठवण येते, काहीतरी काम असेल म्हणून बोलवत असेल, अशी मुद्दाम म्हणतात ते. तसा भगवंत कधी म्हणत नाही बरं काय. म्हणून भगवंताशी सख्य ठेवावं, यांच्याशी फक्त व्यवहार करावेत, फॉर्मल व्यवहार. आणि इनफॉर्मल कुणाशी वागायला पाहिजे? देवाशी. हे सगळं जे आपल्याला जर पाळता आलं ना तर 100% आपण सक्सेसफुल होतो परमार्थामध्ये. परमार्थामध्ये सक्सेसफुल होणं याचाच विचार करावा. प्रपंचामध्ये मी सक्सेसफुल होणार आहे, कधीही ते डोक्यातूनच काढून टाकावं. कारण प्रपंच काय म्हणतात, माया, परमपूज्य काका म्हणतात, माया प्रतिष्ठितच होऊ देत नाही कुणाला. प्रतिष्ठित म्हणजे कुठल्या तरी पदावर गेला, जो पाहिजे होतं त्याला, आणि तिथं तो शांत झाला, असं होऊच देत नाही माया. त्या पदावर गेला की काय म्हणतो, त्याच्यावरचं मला पद पाहिजे, म्हणजे तिथं त्याला गप बसू देत नाही बघा. त्या पदाचा अनुभव आनंद घेऊ देत नाही, काहीतरी त्याच्या पाठीमागे लावूनच ठेवती माया. म्हणून त्याची पूर्तता करण्यामध्ये आपला आयुष्याचा कमी वेळ आहे, अगदी कमी वेळ आपल्याकडं आहे. म्हणजे ब्रह्मदेव वगैरे जी देवदेव आहेत, देवता आहेत ना, त्यांची 1000 वर्षांची आयुष्य आहेत. किती काय चौकड्या वगैरे वर्णन आता 8व्या अध्यायामध्ये आलेलं आहे त्याचं. असू दे, आपल्याला त्यांचं काय माहिती नाही. पण इंद्रादिकांची आयुष्य खूप आहेत. आम्हाला आयुष्य केवढं आहे हो. आणि त्यात भांडणात किती आयुष्य घालवायचं, झोपेत किती घालवायचं, आळसात किती घालवायचं, खाण्यात आणि फिरण्यात किती आयुष्य घालवायचं, आणि आनंद प्राप्त करण्यासाठी किती वेळ असतो, अगदी कमी वेळ. देवाला काही देतच नाही आपण. उरला वेळ तर, माझ्या कामातून उरला वेळ तर तो देवाला मी देतो. परमपूज्य काकांचा दृष्टांत आहे बा. मुलं काय करतात, बाबाची पेन्शन आहे, एक तर 20,000 पेन्शन येते महिन्याला, तर बाबाबरोबर हाच मुलगाच काढायला जातो पेन्शन, आणि ती पेन्शन आपल्याकडे घेतो आणि बाबाच्या हातावर 500 रुपये ठेवतोय, आणि सगळी पेन्शन आपल्यालाच वापरायला घेतोय. काय करतोय, आपल्यालाच वापरायला घेतोय. आणि बाबाची पेन्शन आहे, त्याला 500 रुपये हातात ठेवायचं. असू दे, तुम्हाला कुठेतरी चहा पाणी भजी खायला बरं, ही घेऊन जावं तुमच्याकडे म्हणून, हे तेवढंच देत असतं. तसं आपल्याला आयुष्यातला एवढा 24 तास आपल्याला दिलेले आहेत, त्यातले सगळे आपण आपल्या प्रपंचासाठी वापरतोय, आणि देवाला 500 रुपये फक्त 20,000 फक्त 15 मिनटं 20 मिनटं माझी साधना झाली, तासभर माझी साधना झाली. देवा, तुझं जे द्यायचं होतं ते दिलं बघ. अरे केवढ्यातलं दिलंस, तुला 24 तास त्याने एवढं बहाल करून दिलेले आहेत, त्यातले देतोस केवढं. हा मुद्दा फार महत्त्वाचा आपण लक्षात ठेवण्यासारखा आहे. म्हणून इच्छेला पायबंद घालणं हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. पायबंद घालायचं, त्याला वाढू द्यायचे नाहीत त्या इच्छा, त्यांना वर येऊ द्यायच्या नाहीत. भलत्या इच्छा करतंय अंतःकरण, मन नको नको ते म्हणायला जातंय, काय वाटेल ते करायला लावतो. इंद्रियांना चोचले पुरवायला ते सांगतं, पण हे करणं किती वेळा शक्य आहे. खायला घालणं जिभेला आपण देत राहिलो तर जी पुन्हा पुन्हा मागत राहते. तिचं बंद केलं तर ती काय आपल्याकडे बोलत पण नाही, कारण ती आपला दास आहे. केला तर दास. इंद्रियांना जर आपण दास केलं तर दास, नाही तर ते स्वामी आहेत. आता ते कोण आहेत? स्वामी आहेत. इंद्रिय माझे मालक झालेत, त्यांच्या तालावर मी नाचतो. म्हणून मी स्वतःला या आसक्तीच्या खुंट्याला इच्छेच्या दोरानं बांधून घेतो, असं माऊली बोलतात. कालच्या चिंतनाचा काही भाग जो अंश होता त्याचा विचार आपण केला. आता पुढचा श्लोक 13 नंबरच्या श्लोकावर आपण 5व्या अध्यायातला विचार करतो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुरन्न कारयन. आता आणि परत तत्ववेत्या पुरुषाचं आणि जीवनमुक्त पुरुषाचं लक्षण सांगितलेलं आहे बघा. तो पुरुष काय करतोय बघा, सर्व कर्माणि मनसा, मनापासून सगळ्या कर्माचा त्याग करतो बघा. संन्यस्यास्ते शब्द वापरावे. विषय आणि इंद्रिय यांना स्वाधीन करणारा हा देहवान कर्मयोगी असतो. तो मनाने सर्व कर्माचा त्याग करतो. सर्व कर्मानी संन्यस्त शब्द वापरलाय बघा. आणि काय करतो, नवद्वारे पुरे देही नैव कुरन्न कारयन. नैव
न कुरन न कुर्वन न कार्यन, दोन शब्द आहेत त्यामध्ये. जरा फोड केली की लक्षात येतं. न कुर्वन म्हणजे काय करत पण नाही, न कार्यन नाही कुणाकडून करून पण घेत नाही, असा तो आहे. आणि काय करतो, नवद्वारे पुरे देही, नवद्वार असलेल्या या देहरूपी नगरामध्ये, पुरे म्हणजे पूर, पूर म्हणजे नगर, शहर, शहराला पूर म्हणतात, तसा नगरात, या देहरूपी नगरात काही न करता न करविता सुखमवशी म्हणजे सुखाने राहतो. कसा राहतो, या नवद्वार असलेल्या या देहामध्ये अगदी निवांत, काही करत नाही म्हणजे मनानं, बरं काय. मुद्दा तो आहे. नाहीतर आपण आळसामध्ये झोपण्याची शक्यता आहे, काहीच करायचं नसते वाटते, गप्प पडायचं आहे वाटते. मनानं काय करत नाही, मनानं नाही काय केलं ना की काही घडत नाही, कुठलीही कर्म लागू पडत नाही. हे आपण मनानं करतो. शरीराने एक वेळा गप्प बसेन आपण, पण मनानं करायचं सोडत नाही. पण संत सांगतात काय, शास्त्र काय सांगतंय, शरीरानं काही करा, करत राहा, करायलाच पाहिजे. वाट्याला आलेली कर्म टाकून चालणार नाहीत, करायला पाहिजेत. पण मनानं तरी मनाला शांत ठेवा आणि शरीरानं काम करत राहावा. म्हणून इथं म्हणतात सर्व कर्मांनी मनसा शब्द वापरलाय. मनानं त्याचा त्याग करतो, संन्यशास्ते म्हणजे त्याग करतो. आणि अस्ति, संन्यश अस्ति सुखमवशी अशी त्याची फोड आहे बघा. सुखमवशी म्हणजे तो इंद्रियांना वश करून सुखानं असतो, सुखम अस्ति असा शब्द आहे तो. आणि वशी शब्द जो आहे ना, तो विषय आणि इंद्रियांना स्वाधीन ठेवतो, वश करतो. असा वश केलेला जो असतो तो पुरुष नवद्वारे पुरे देही, हे नऊ दार असलेल्या या देहामध्ये कसा राहतो, नैव कुरन न कारयन, न कुर्वन न कारयन, काही न करता न करविता आनंदात जगत असतो. फार सुंदर विचार सांगितलाय बघ भगवद्गीतेनं. माऊलीने त्याच्यावरती खंदारकर महाराजांनी दोन वेगवेगळे अर्थ केलेले आहेत. आपल्याला जिज्ञासा असेल तर बघून घ्या. आपण आता वरती दोन नाही, त्या वरच्या इथे केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये फक्त एकच अर्थ केलेला आहे की विषय आणि इंद्रियांना स्वाधीन ठेवणारा हा देहवान कर्मयोगी मनानं काही करत नाही, मनानं सगळ्या कर्माचा त्याग करतो आणि देहरूपी नगरामध्ये नऊ दार असलेल्या देहरूपी नगरामध्ये सुखानं पडून असतो. न कुर्वन न कार्यन, काय करत नाही आणि काय करवत नाही, मनानं. हा मुद्दा आहे. माऊली काय बोलतात बघा, जैसा फळाची या हवे तैसे कर्म करिया गवे, मग न किजेची येणे भावे उपेक्षी जो. फळाची या भावे, हवे, फळाची हाव ज्यांना असते ना, लोभी माणूस कसा करतोय बघा. कामसू माणूस ज्याला असतो आपण म्हणतो ना, कामनेनं भरलेला जो असतो, इच्छेनं तुडून भरलेला असतो, लोभी असतो, त्याला वाटते हे सगळं पाहिजे ते पाहिजे, रात्रंदिवस राबत असतो, काम करत असतो. तसाच हा करतो. कसा, जैसा फळाची हवे तैसे कर्म करी आघवे. आघवे म्हणजे सगळं काम जसा एखादा लोभी माणूस करतो ना तसा करतो. फळाच्या आशेने सकाम मनुष्य जसा कर्म करतो, याच रीतीने तो निष्काम कर्मयोगी सर्व कर्म करतो. मग न किजेची येणे भावे उपेक्षी जो. पुढचा तुकडा बघा कसा, मग आत्मदृष्टीने ती केलीच नाहीत अशा भावनेने कर्माची उपेक्षा करतो, त्याचे कर्तृत्व आपल्याकडं घेत नाही. बघा, फळाच्या बाबतीत विचार केला तर काही त्याचं कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही. पण जणू काय एखादा लोभी माणूस असावा, सकाम माणूस असावा, तसा सकाम माणसासारखं हा झटून काम करत असतो, मनापासून काम करत असतो. कामामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी ठेवत नाही, उणीव ठेवत नाही. नाहीतर हाय माझं काय आहे, मला काय त्याचा उपयोग होणार आहे, असू दे तिकडे, जाऊ दे, कसं वाटेल तसं करूया, अशा प्रकारची त्यामध्ये कुठल्याही प्रकारची पळवाट तो शोधत नाही. असा तो आहे. म्हणजे काम करताना असं त्याचं वर्णन माऊली करतात. तो करतो कसा, हा जितेंद्रिय पुरुष जो असतो, ज्यानं सगळ्या इंद्रियांना वश केलेला आहे आणि मनानं सर्व कामाचा त्याग केलेला आहे, तर प्रत्येक कामामध्ये तो सावधानता ठेवतो असं माऊलीला म्हणायचं आहे. पण हा कशी आहे बघा, फळाची हवे, जणू काय फळ प्राप्त करायचं का काय असा झटत असतो. परवा आपण एक उदाहरण घेतलं होतं ना, झाडं अशी लावतो, वय वर्ष 60-70 झाडं अशी लावतो की ज्या झाडाला 25-30 वर्षानंतर फळं येणार आहेत, पण अशी त्याची रक्षण करतो जणू काय स्वतःच फळ खाणार आहे. त्याला विचारलं तर म्हणतो मी नाही खाणार, खाणारे आहेत ना म्हणून, पण मी झाड लावताना व्यवस्थित लावलं पाहिजे. असा तो निष्काम कर्मयोगी असतो. निष्काम कर्मयोगी आहे पण काम करतो सकामासारखा, आणि इच्छा आत मात्र निष्काम आहे.
कशी गंमत गोष्ट आहे बघा. म्हणजे मनानं तो संन्यस्त आहे आणि शरीरानं बघितलं ना तो कर्मयोगी आहे. दोन्हीचा विचार केला तर ना संन्यास कसाचा आहे? मनाचा संन्यास आहे. आणि शरीराचा मात्र कर्मप्रवृत्ती आहे. जसं काय कर्मकांड करायला लागलाय काय काय, अरे कशाला राब राब राबतोस असं कोणतरी म्हणण्यासारखं राबत असतो, तो कष्ट करत असतो. पण आतून मात्र मनाचा संन्यास घेतलेला आहे. असा मनाचा संन्यास सगळ्यात श्रेष्ठ आहे. फक्त तो वरती कपड्यातल्या रंगाचा बदल करूनचा संन्यासाची वस्त्र घातली म्हणजे संन्यासी कोण ठरत नाही. मनानं ज्यानं सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला आहे तोच खऱ्या अर्थानं संन्यासी असतो. म्हणून कर्म करताना मात्र जशी फळाची या हवे, जसं फळ प्राप्त करायचं आहे मला, असा लोभी माणसासारखा काम करतो. पण कामात मात्र सावधानता ठेवतो. सकाम मनुष्याप्रमाणे काम करतो पण केलंच नाही अशी उपेक्षा करतो कामाची. असू दे, कारण त्याच्याकडून त्याला काय घ्यायचंच नसतं ना. पण काम करताना मात्र चुकारपणा करत नाही, व्यवस्थित काम करत असतो. असा उदासीन असतो, कर्तृत्व घेत नाही आणि फळाकडे दुर्लक्ष करतो. उपेक्षा करतो कशाची? फळाची. पण काम करतो कसं? लोभ्यासारखं. जसा एखादा लोभी फळाच्या आशेनं काम करावा तसं काम करतो. पण फळाची अपेक्षा मात्र मनात नसते. वर शरीरानं बघताना मात्र तो कष्ट करायला कमी कळत नसतो. कारण आता कुठल्याही प्रकारचा कर्तृत्वाचा अहंकार संपूर्ण त्याचा गेलेला असतो. मी करतोय अशी भावना त्याच्याकडे शिल्लक नसते. हा कर्तृत्वाचा अहंकार आहे, मी करतो असं वाटतंय म्हणून. 13व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे बघा. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार शब्द वापरलाय बघा. ज्या ज्ञानीपुरुषांची लक्षणं सुरुवातीला सांगायला सुरुवात केलीत ना, जिथून इंद्रियार्थेषु वैराग्यम अनंकारा किंवा पुढे वर्णनाने अध्यात्मज्ञान नित्यत्व 5, 6, 7 श्लोक आहेत बघा. अतिशय ज्ञानीपुरुष कशा वागतो ना त्याचं वर्णन केलेलं आहे. इंद्रियार्थेषु वैराग्यम, इंद्रियांची वैराग्य असतं त्याला. आणि अनंकार एवच, पण दोषाने बघतो प्रत्येक गोष्टीमध्ये. उपेक्षा शब्दाचा अर्थ आहे दोष पाहून कर्म करतो. याच्यामध्ये दोष आहे पण मला ते करावं लागणार आहे. दोष आहे. दोष कोणता आहे? याचं फळ मी म्हणतो तसं न देणारं याचं लक्षण आहे. मला पाहिजे तसं फळ हे देणार नाही म्हणून मी फळाची इच्छाच ठेवणार नाही असा दोष पाहतो. त्या वर्णन त्या श्लोकामध्ये करताना अनहंकार शब्द वापरलेला आहे. अहंकाराचा त्याग करतो. आणि इंद्रियाशु वैराग्यम शब्द वापरला आहे. इंद्रियांचं वैराग्य त्यानं धारण केलेलं असतं. आणि अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. फार सुंदर श्लोक आहे. जवळजवळ 150-200 ओव्या माऊलीने वापरल्यात त्यावरती. आणि त्या ओव्याचं वर्णन करतात की वैराग्य जी आला पाहिजे अशा ओव्यांचा आहे. 7वा किंवा 8वा श्लोक आहे 13व्या अध्यायातला तो. इंद्रियार्थेषु वैराग्यम. फार विचार करण्यासारखे त्यावरच्या ओव्या आहेत. ते श्लोक सुद्धा पहिले आहेत ना, 7-8 आहेत, ते फार सुंदर आहेत. मला वाटते 7व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत असावं, मला काही ठाऊक नाही, किंवा आपण तुम्हाला बघू शकता. तर असा जो आहे तू काम करतो कसा, तर अगदी धावून पळून काम करत असतो पण इच्छा मात्र काहीच नसते. आता अलीकडची आपले आई वडील सुद्धा मुलांसाठी करत असतात बघा. आता त्यांची तशी अपेक्षा असती सोडा, पण त्यांना काय नको असतं. कशी राबवत असतात बघा रात्रंदिवस. आणि काय विचारायचं म्हणतात, आम्हाला कुठलं पोरांचं सगळं आहे आम्ही करायला लागलोय. आता मात्र त्यात असतोय मात्र अशा पोरांच्या बद्दलची असते. पण हा मात्र कुणाबद्दलची आशा अपेक्षा न ठेवता उदासीन वृत्तीनं राहत असतो. उदास म्हणजे ज्याची आस उद म्हणजे गेलेली आहे, आस ज्याची संपलेली आहे त्याला उदासीन म्हणतात. म्हणजे आशेच्या वर जातो तो. ही आस खाली राहते इच्छा, आणि इच्छेच्या वर जातो. इच्छा खाली राहते, इच्छेला कमी लेखतो तो. अशी त्याची स्थिती असते, त्याला उदास म्हणलेला आहे. वर्णन माऊलीने 13व्या अध्यायातल्या त्या श्लोकावरती करताना 524 नंबरची ओवी आहे. काय बोलतात बघा. आणि सचाडाची या परी. सचाडाची या म्हणजे एखादा कष्ट करणारा जो असतो ना तसा. इष्टापुरते करी म्हणजे इष्ट पूर्त अशी 2 प्रकारची कामं आहेत बघा. इष्ट म्हणजे काय, यज्ञाधिक कामं, स्वाध्याय, ग्रंथपठन, ही इष्ट कामं म्हणायची. आणि पूर्त कामं एक आहेत, तलाव बांधणं, मंदिरं बांधणं, मंदिरांना देणग्या वगैरे देणं, मठांना देणग्या देणं, पूर्त कामं करतो. इष्टापूर्त करी. आणि सचाडाची या परी, जणू काहीतरी मिळवायचं आहे असा. सचाडाची या परी इष्टापूर्त करी, परी केले पण शरीरी वसोनेदी. पण केलं पण आहे ना ते शरीरात घेत नाही. हे सुंदर वर्णन 524 नंबरच्या 13व्या अध्यायातल्या ओवीवर माऊली करतात. ह्या ओवीला ते लागू पडते म्हणून त्या ठिकाणी आपण थोडासा रेफरन्स म्हणून वापरलेला आहे. ते म्हणतात काय, सचाडाची या परी.
जणू काय कष्ट करायला लागलाय असा तो कष्ट करून की कामं मला काहीतरी मिळवायचं आहे त्यामध्ये असं कष्ट करतो, पण त्या फळाकडं मात्र उदासीन असतो. फळाच्या बाबतीमध्ये घेणं देणं त्याचं काही नसतं. यामुळं कदाचित कुणाला तरी वाटेल काय माहिती आहे, काय निरस जीवन जगतोय हो, कसलं हो, काय म्हणतात त्याला, पानसट आयुष्य. परमपूज्य काका म्हणतात, आम्हाला लोक काय म्हणतात, काका म्हणतात की पानसटासारखं काय जगताय हो, हे नको ते नाही, हे टाकलंय ते टाकलंय, असलं साधं सगळं खायचं, साधं राहायचं, हे असलं पानसट जीवन कसं काय जगतात. वास्तविक त्यांचं निरस नसतंय, उलट इतरांच्या पेक्षा ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं जीवन जगत असतात. जसा एखादा इंद्र राजा जगावा ना, तसं त्यांचं राहणीमान आणि तसं त्यांचं आतलं जगणं असतं. बाहेर असतील ती दिसायला मोडके तुडके फाटके, पण आतमध्ये त्यांचं जगणं अगदी राजासारखं असतं. यामुळे जीवन निरस झाले की काय अशी शंका येते. पण समर्थ घ्या, समर्थ रामदास, केवढं मोठं कार्य आहे हो, प्रचंड कार्य, किती मठ बांधले, किती मारुतीची मंदिरं बांधलीत, केवढं मोठं कार्य केलं, मुक्त होऊन कार्य केलंय बघा त्यांनी. जीवनमुक्त अवस्थेमध्ये एवढं काम करतात, त्यांना काय मिळवायचं होतं सांगा, काहीच नव्हतं. तुकोबांचं कार्य आहे, ज्ञानदेवांचं आहे, विवेकानंदांनी सगळं जग पछाडलं आणि हिंदू धर्माचा प्रसार सगळीकडे केला. काय मिळवायचं होतं, पुरं 39 वर्षाचं आयुष्य, तुकोबांचं 42 वर्षाचं आयुष्य, पण एवढ्या आयुष्यामध्ये कामाचा डोंगर रचून ते गेलेले आहेत. आम्हाला ते उपसाय सुद्धा येणं झाले. एखाद्या गाथेतले 46 अभंग आहेत तुकारामांच्या गाथेतले, त्या गाथेंचा वेध घ्यायचा म्हटला अभंगाचा, एक आयुष्य पुरणार नाही. म्हणजे आमचं समजा धरूया 80-90 वर्षाचं आयुष्य आहे, ते सुद्धा कमी पडेल. जे 42 वर्षात, 42 नुसते नाही, 20व्या वर्षापर्यंत त्यांना परमार्थाचा गंधच नव्हता, उरलेली 20 वर्षेच फक्त परमार्थात त्यांनी घेतली आणि तेवढ्यात ते मुक्त झाले. एवढा मोठा कामाचा डोंगर, निरस असेल त्यांचं जीवन काय सांगा बघू, नाही निरस. मग आनंदाचे डोहे आनंद तरंग का म्हटले असते ते सांगा, निरस असते तर त्यांना कुठला आनंद असा होत असेल की जो आम्हाला अनुभवाला येत नाही. तो त्यांनी शंकराचार्यांचं केवढं काम आहे बघा. ते असो छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातलं कार्य बघा, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचं छत्रपतींचं कार्य, केवढा मोठा डोंगर, फक्त वय 50 पर्यंत जगले छत्रपती शिवाजी महाराज, आणि केवढं मोठं साम्राज्य स्वराज्य निर्माण केलं बघा. ही माणसं स्वतःसाठी करत नाहीत म्हणून मोठी होतात, जी स्वतःसाठी करतात ना ती छोटी होतात, आणि जे दुसऱ्यासाठी करतात ना तीच मोठी होतात. आपल्याला वाटते दुसऱ्याला दिलं की माझं सगळं संपते वाटतंय, तर तसं होत नाही. त्याला व्यापक पण येत असतं जगण्याला. म्हणून इथं म्हणतात हे इतरापेक्षा जास्त काम करतात पण ते थकत नाहीत मात्र. ह्यातला कुठलाही संत किंवा कुठलाही तत्ववेत्ता थकलेला आपल्याला बघायला मिळत नाही. रात्रंदिवस काम करायची, ती रात्रंदिवस काम करायची. परमपूज्य काका ज्यावेळी प्रॅक्टिस करायचे त्यावेळी प्रॅक्टिसही चालू असायचं, ग्रंथ वाचन चालू असायचं, ग्रंथ लिखाण चालू असायचं आणि प्रवचनं पण चालू असायची. रात्रीचं पेशंट तपासायला जायचं, पहाट्याने परत उठायचंच आणि साधना करायची. काय कुठलं त्यांच्याकडे शक्ती असेल, एनर्जी सांगा बघू ती. तर त्या एनर्जी हे कसं सांभाळा. आपलं काय होतंय माहिती आहे की इतर सगळ्या जी प्रपंचाची व्यवधान आहेत ना त्यामुळे आपलं मानसिक शक्ती खर्च होते, आणि ते काय करतात माहिती आहे काय, प्रपंचाकडे दुर्लक्ष करून आपली मानसिक शक्ती साठवून ठेवतात. त्यांच्याकडे खूप शक्ती असते, प्रपंचाचा विचार करत नाही ना, त्यामुळे डोक्याला ताण नसतो त्यांच्या. आमची डोकीसारखी भिनवणलेली असतात. प्रपंचाचं हे कसं करायचं, ते कसं मिळवायचं, आता काय होईल, मुलाच्या लग्नाचं कसं करायचं, मुलगीचा आता जावई तो रुसलाय तर त्याला कसं, या सगळ्या विवंचनेमध्ये थकून जातो बिचारा. 35व्या 40व्या वर्षीच काय होतो, अगदी गलित गात्र होऊन जातो. आणि ही माणसं बघा 20 वर्षात एवढा कामाचा डोंगर, पण थकलेही दिसत नाहीत बघा. कारण थकत नाहीत का, त्यांना काही ओझच नसतं ना, कुठल्या अपेक्षाचं ओझं डोक्यावर घेऊन चालत नाही. आपण चालतो दिसत नाही आपल्या डोक्यावर, पण चित्तात केवढं ओझं असतंय, ते ओझं घेऊन आपण फिरत असतो इकडं तिकडं. किती त्रास होत असेल बघा प्रापंचिकांना, आणि फलासक्तीचा विचार करणाऱ्याला किती त्रास होत असेल. म्हणून ह्या मानसिक शक्तीचा अपव्यय आपण वाचवू शकतो बरं का. काही उपयोग नाही ज्याचा, त्याचा आपण विचार करतो, आणि ज्याचा उपयोग आहे आणि जे माझ्यासाठी उपयुक्त आहे त्याचा मात्र विचार आपण करत नाही. जे मला शांती देणार आहे त्याचा विचार करत नाही, आणि सतत मला अशांत आणि दुःख देणार आहे, क्लेश देणार आहे, त्याच्याच नादाला मी लागतो. म्हणून माझी मानसिक शक्ती खर्च होते. हे एवढं काम करतात, फळाची आसक्त ठेवत नाहीत, आणि तरीही कसं सारतात, फळाची हवे म्हणतात, जणू काय फळ प्राप्त करायचं आहे असं काम करत असतात. गुरुदेव रांडेंना एकाने विचारलं
ते कमी जेवायचे, ते कमी खायचे, कमी झोपायचे. आणि आता कमी खाणारे कमी झोपतात, कारण झोप कशात जास्त लागेल. जास्त खाणाऱ्यांना पचवायसाठी जास्त वेळ झोपावं लागते. म्हणजे किती किती त्रास आहे बघा. ते पचवणाऱ्या पचवणाऱ्याला संस्थेला त्रास असतो. झोपल्यानंतर सुद्धा ती जी आपली इंद्रिय जे पडून राहतात, हे मेंदू सुद्धा अगदी गप्प पडतो. तल्लग मेंदू होतच नाही सारखा झोपणाऱ्यांचा. गुरुदेव रानडे अन्नग्रहण कमी करायचे आणि काम तरी केवढं करायचं. त्यावर त्याने कुणीतरी विचारलं त्यांना, कसं जमते हो तुम्हाला एवढं काम करताय, एवढं राबताय, तेही स्वतःसाठी नाही आणि इतरांसाठी एवढं राबताय. त्यांचं एक वाक्य आहे बघा, देर आर सोर्सेस ऑफ एनर्जी अदर दॅन फूड. ते म्हणतात, जेवणापेक्षा माझी एनर्जी मिळवायचे सोर्सेस वेगळे आहेत. कुठले असतील ते त्यांना माहिती, किंवा जे साधन करतात त्यांना माहिती. ज्यांनी साधन केलेलं आहे त्यांना कळतंय. हे वाक्य साधन करणाऱ्यालाच पटेल. ही कुठली एनर्जी आणि मिळते हो? मिळते हो, ती शक्ती एक वेगळीच आहे की ती देत असतं सारखी. ती थकू देत नाही, आजारी पडू देत नाही. कारण ते काम करायला लागलाय, हा गरजेचा आहे. रामकृष्ण परमहंस विवेकानंदांची वाट बघत बसले होते. अरे कुठे होतास इतके दिवस, मी तुझी वाट बघत होतो म्हणले. विवेकानंदांना काही समजलं नाही का माझी वाट बघायला. ते तरी नोकरी मागायसाठी रामकृष्ण परमहंसांच्याकडे गेले होते. पण नोकरीची इच्छाच गेली, संपवून आली येताना. पण रामकृष्ण परमहंसांना हेरलं होतं. रामकृष्ण परमहंसाने, हा फक्त माझं कार्य पुढे चालवण्याची ताकद ह्याच्यामध्ये आहे, हाच करू शकतो. सद्गुरू असे हेरून ठेवतात लोक, की ज्यांच्याकरवी काम करता येईल अशा लोकांना ते पुढे आणतात, त्यांना शक्ती प्रदान करतात. म्हणून ते थकत नाहीत कधी. काम करणारे असतात ना, थकत नाहीत का? स्वतःसाठी काम करतच नाही. म्हणजे थकल कसं सांगा बघू. स्वतःसाठी काम करणारा फळासक्तीमध्ये रंगून गेलेला असतो. ते पूर्ण होईल की नाही याची धास्ती असते, काळजी असते, चिंतेनं ग्रासलेला असतो. आणि परत आतमध्ये व्यथा असतात, आणि या व्यथेमुळे तो काम करत असतो. थकेल तर राहील काय सांगा बघू. आणि ही माणसं काय असतात माहिती आहे, ह्यांना स्वतःसाठी काही मिळवायचं नसल्यामुळं दुसऱ्यासाठीच करायचं आहे. मग थकायचा काय संबंध आहे. जसं होईल तसं करत राहतात, पण न थांबता अखंडित काम करतात. म्हणून ते म्हणतात, देर आर सोर्सेस ऑफ एनर्जी अदर दॅन फूड, आय कॅन टॅप देम. ते म्हणतात, मी तो सोर्स ना पकडतो आणि त्या सोर्सेसवरतीच मी काम करत असतो. ती शक्ती मला भगवंत प्रदान करत असतो, नाम देतो. गुरुदेव रानडेंचे मुख्य लक्षण आहे नामामध्ये. त्यांनी रामाचं महात्म्य केवढं सांगितलेलं आहे. त्यांचे लिटरेचर आपण वाचलं की लक्षात येतं आपल्याला. तर गुरुदेव रानडे नामावरती म्हणून म्हणतात, मला हे सगळं नाम पुरवतं शक्ती. आपल्याला सुद्धा शक्ती नाम पुरवतं. एक संकटामध्ये धैर्याचं काम, देण्याचं काम कोण करतं? नाम करत असतं. अशा ठिकाणी एक असे प्रसंग, संकटाचे डोंगर कोसळतात, त्यावेळी आपल्याला कोण सावरून घेत असतं? नाम सावरून घेत असतं. नामावरती श्रद्धा पाहिजे, की जे मला खरंच मार्गदर्शन करेल, खरंच मला शेवटीपर्यंत त्याचा उपयोग होणार आहे, अशी श्रद्धा असली पाहिजे. म्हणून हे कर्माचं कर्तृत्व जे आहे ते घालवतात, आपल्याकडे घेत नाहीत. फळाची हाव आहे असं काम करतात, पण किजेची येणे भावे उपेक्षी जो, पण केलं असं म्हणतच नाही. त्याचं एक दुसरं उदाहरण सांगतात बघा, भक्तियोगातलं उदाहरण आहे, की ते काय करतात, आपली कामं जी असतात ना भगवंताला, ईश्वराला अर्पण करून टाकतात. हा एक भावनिक उपाय आहे बघा, कर्मबंधनातून सुटण्याचा. बरेच वेळा कर्मबंधन कशामुळे पडतं? माझं नाही म्हणून काम करा, निष्काम कर्मयोग त्याला म्हटला. नंतर म्हणतात की पुढे यामध्ये काय मिथ्याच आहे सगळं, आपलं आहे म्हणून आपलं करत राहायचं. ज्ञानयोग सांगतो, पण भक्तियोग फार श्रेष्ठ दर्जाचा का वर्णन करतोय बघा, की कामं करत राहायचं, माझी म्हणून करा, पण जेव्हा कामं संपतात तेव्हा ती देवाला अर्पण करून टाका. ईश्वर अर्पण बुद्धीनं काम करण्याचा एक उपाय, हा भावनिक उपाय आहे बघा, की भावनेनं करायचा आहे. भाव त्या ठिकाणी लागतो. देवा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी आता कमवतोय त्या तुझ्या मालकीच्या आहेत, हे माझं याच्यावरती स्वामित्व काही नाही, तू मालक आहेस. तू त्यातलं जे मला देतोस ना ते माझ्यासाठी पुरेसं आहे, मी त्यामध्ये समाधानी आहे. मला माझ्या लायकीपेक्षा तू जास्त देतोस. खरंच माझी लायकी नाही आहे तरी तू जास्त देतोस. ही कृतज्ञता जी आहे रोज बोलून दाखवावी देवाला. मोठ्यानं राहू दे, पण मनातल्या मनात सारखी कृतज्ञता दाखवावी. तू चालवतोस म्हणून चालतो. माझं 75-80 किलोचं वजन इथून तिथपर्यंत कोण घेऊन जातं? पडलेली माणसं असतात, लोळतेरी बघा, त्यांना हलता सुद्धा येत नाही. मला कोण चालवतंय हा मुद्दा लक्षात गेला पाहिजे. माझं अन्न कोण पचवतंय? माझे रक्त सगळ्या नाडीतून कोण फैलवतं?
असा सगळा विचार करायला लागलो तर माझी सगळी कर्म त्याला अर्पण करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओव्या आहेत, त्याचा विचार करण्यासारखे आहेत बघा. म्हणजे भावनिक कसं होऊन ईश्वर अर्पण बुद्धीनं कर्म कसं करता यावं, ते क्रिया जात आघावे जे जैसे निपजेल स्वभावे. म्हणजे जसं त्याचं निपजेल तयार होईल ते भावना करूनही करावे माझी या मोहरा. भावधर आणि जे जे कर्म निपजेल तयार होईल, त्या कर्माचं फळ तयार होईल, जे जे क्रिया जात आहे म्हणजे क्रियेतून निर्माण होणारं फळ आहे, भावना कर माझी आणि देवा हे तुझंच म्हण आणि अर्पण कर आणि मग भोगायला चालू कर. त्या ठिकाणी कर्तृत्व संपलं आणि देवाचं खातोय म्हणून भोक्तृत्व संपलं. 2 मुद्दे आहेत बघा त्यामध्ये. हे क्रिया जात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे ते भावना करून करावे माझी या मोहरा. परी सर्वता आपले जीवी केली याची से काहीच नुरवी. से म्हणजे आठवण, आपण केलंय याची आठवण सुद्धा तो निघून जातो. आयशी धुवून कर्म द्यावी माझी हाता. काय भगवंत बोलतात बघा 9व्या अध्यायामध्ये. अशी धुवून कर्म, धुवून म्हणजे कर्म धुयाची म्हणजे काय करायची, अशी स्वच्छच कर्म की भगवंताला अर्पण करता येतील अशीच कर्म तू कर आणि ती कर्म मला सोपवून टाक. कृष्ण अर्पण नमस्तू सगळ्याला म्हणायचं. काही झालं तरी, नाम घेतलं तरी सुद्धा कदाचित नामाची पुण्याही लागाय नको, मला पुण्याही नको आहे ना. नाही तर पुण्य जर घेऊन आणि त्याचा आणि लोड वजन काय करू मी, आणि कुठं इंद्रांच्या त्या देवतेंच्या जन्माला जाऊ आणि तिथं आणि भोग भोगत बसू, त्याच्यापेक्षा मला ते पुण्य सुद्धा नको. म्हणून नामाचं पुण्य सुद्धा कृष्ण अर्पण नमस्तू. ज्याचं नाव घेतोय ना त्यालाच अर्पण करून उठायचं. ध्यान ज्याचं करतोय ना त्यालाच अर्पण करून उठायचं. ज्ञानेश्वरी वाचली, माऊली तुमच्या कृपेनं काय माझ्याकडे आलं, आता तुम्हाला अर्पण माझं सगळं मगापासूनचं, असं म्हणता आलं पाहिजे. याला म्हणतात धुवोनी कर्म द्यावी माझी या हाता. हा एक क्लुप्ती सांगितली आहे बरं काय. भक्तियोगामधली क्लुप्ती आहे की आपण निष्काम कर्मयोग बघायला लागलोय. मात्र बघायला लागलोय आपण निष्काम कर्मयोगाची लक्षणं बघायला लागलोय. पण बघता बघता भक्तियोगातला विचार सुद्धा त्यामध्ये आहे की हे जमत नसेल ना एवढं करायला, नुसतं कर्तृत्व करायचं, फळाची इच्छा करायची नाही, अवघड आहे हो. मग ते फळाची इच्छा धरूया ना, घेतली फळं मिळालीत ना, ती फळं देवाला अर्पण, माझं काय नाही. यावेळी सुद्धा तो कर्मबंधनातून रिकामा होतो. ऐशी धुवून कर्म द्यावी माझी हाता, अशी कर्म धुवून द्यावीत असं माऊली बोलतात. आणि बोलताना तो जयाकडे जैसे फळाची या हवे तैसे कर्म करी आघावे. मग न किजेची येणे भावे उपेक्षिजू. त्याची उपेक्षा करतो म्हणजे फळांना किंमतच देत नाही. येणारच आहेत म्हणतो तो फळे, ते फळे येतात त्याला काय किंमत द्यायची आहे, जेवढे आहेत भोग तेवढे भोगता येतात म्हणून त्याची उपेक्षा करतो. अशा प्रकारची त्याची रचना असते. 74 नंबरच्या ओळीमध्ये काय बोलतात बघा, तो कसा असतो. तो जयाकडे वासुप आहे तेवती सुखाची सृष्टी होय. ज्या त्याची दृष्टी जिकडे जाते ना तिथं तिथं सुख निर्माण होते. माऊलींना जमते हे बोलायला बरं काय, कारण त्यांची दृष्टी तशी होते. सद्गुरूंची दृष्टी तशी असते. ज्या ठिकाणी ती कटाक्ष किरणांचा अंत महामोहाब्दे नमः अनंत आनंद कृष्णाये जगन्मंगल मूर्ती. मला वाटते अद्वैत मकरंद मधला पहिला श्लोक आहे बघा, कटाक्ष किरणांचा अंत महामोहाब्दे नमः. सगळ्या मोहाचा समुद्र आटवण्याची ताकद त्या एका कटाक्षामध्ये असते. अशा कटाक्षाच्या त्या श्रीकृष्णाला मी वंदन करतो असा पहिला श्लोक आहे तो बघा. कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राची आटणे. ही माऊ परमपूज्य काकाने त्यावरती ओवी केली आहे बघा. त्याच्यावरची ओवी पुढची आहे, कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राची आटणे घडे जे त्या श्रीकृष्णे वंदू आता. परमपूज्य काकाची केलेली ओवी आहे. म्हणजे काय करायला पाहिजे, ज्यावेळी त्यांचा कटाक्ष असतो त्यांची नजर पडते ना तिथं तिथं सुख निर्माण होतं. आता हे सुख निर्माण होणं म्हणजे काय, जिथं जिथं ते जातील तिथं तिथं सुखाची एक सृष्टी निर्माण करतात. त्यांची एक स्वतंत्र सृष्टी असते बरं का. आणि त्या सृष्टीमध्ये आपण जायला तयार होत नसतो. आपण प्रपंचाच्या सृष्टीमध्ये राहतो आणि त्यामुळे तिकडं आपला पायच पडत नाही. म्हणून म्हणतात बघा, तो जयाकडे वासुप आहे तेऊ ते सुखाची सृष्टी होय. तो म्हणे ते राहे महाबोधू. महाबोधू म्हणजे आत्मज्ञान. तो म्हणेल त्या ठिकाणी, तो ज्या दिशेकडे आपले निवासस्थान पाहतो त्याला त्या दिशेकडची सृष्टी आनंदमय होते. जिथं जिथं तो पाहतो ना तिथं सगळी सृष्टी आनंदमय होते. आणि तो म्हणेल त्या पदार्थात ब्रह्मज्ञान राहतं. कुठल्या पदार्थाकडे म्हणेल यामध्ये राहिलं पाहिजे तर ब्रह्मज्ञान राहीलच.
एखाद्या शिष्यावरती कृपा करायची आहे म्हणेल, याला ब्रह्मज्ञान व्हावं, होणार. मग इतक्या दिवस इतरांनी जे अभ्यास शास्त्राचा केला होता त्यांचं काय, तर त्यांचं त्यांना माहिती. ते कृपा करताना कुठंतरी जशी करत असतात की ज्यांच्याकडे त्या दृष्टीनं ते पाहतात ना, त्या ठिकाणी सुखाची सृष्टी निर्माण होते. आणि ज्या पदार्थाकडे पाहेल तिथं ब्रह्मज्ञान, इथं महाबोधू शब्द जो वापरला ना, तो आत्मज्ञान ब्रह्मज्ञानासाठी आहे. सारांश त्याला सर्व सृष्टी ज्ञानमय दिसते, सगळीकडे हरिरूपता त्याला दिसत असते. तो कसा आहे, ज्याला काय प्राप्त करायचं नाही ना त्याला दिसणारच हरी ना. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. नाथ महाराजांच्या हरिपाठातली उवे आहे. नाथांचा एक 25 अभंगांचा हरिपाठ आहे, त्या हरिपाठातली ही उवी आहे. जसा माऊलींचा 27 अभंगाचा हरिपाठ आहे, तसा नाथ महाराजांचा 25 अभंगांचा हरिपाठ आहे, त्यामधली उवी आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, दृष्टीला दिसतं ते सगळं हरिमय होतं. मग त्यांच्यासाठी पूजा ध्यान जप त्याशी नाही. कधी पूजा संपते, कधी ध्यान संपतं. जप केव्हा संपणार, ज्यावेळी सृष्टीत असा आपल्या दृष्टीमध्ये बदल होईल त्यावेळी. यांची कशी दृष्टी झालेली असते तशी आपली दृष्टी होणं फार गरजेचं आहे. आपण काय या ओळीचं चिंतन पूर्ण करू शकत नाही, वेळेअभावी. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून आपला विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.